तर विषय असा आहे, तर आपण आलोय उंबरखिंडी जवळ आणि असती चालत चालत इथं आम्ही 4-5 फोटो काढलात। श्री क्षेत्र एकविरा लेफ्ट साईडला एकदम पिवळ्या तिलोरी गोंड आणि पुण्यामध्ये जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं आहे। तर अविनाश दादा आम्हाला काल भेटायला आले आहेत। 30 किलो वजन त्यांनी कमी केलं आहे, 50,000 सबस्क्राइब आणि झालेला जेवणाचा टाइम एक नंबर, मटणाची भाजी एक नंबर। रामराम मंडळी, तर आजचा दिवस आहे 23 ऑक्टोबर 2020। तर डे 1 गोवा। आज आम्ही जाऊ पिंपरीला, विष्णूबाईकडे वस्तीला। तर चला, तर सकाळच्या वाजल्यात 6:10। ओके काकू, चला, सो फार सो गुड। धुरला पाडू आपण। 6:19 आम्ही फायनल मारत आहोत। नागोंड हायवेचा काम परत एकदा चालू आहे वर्षानुवर्ष। यस, तर पोहोचलेलो आहोत आपण वाकण गोवा, ओल्ड गोवा हायवे NH66 and this is Pali. Like a bird on a tree. श्री क्षेत्र बळाळेश्वर देवस्थान पालीमध्ये आपला सहर्ष स्वागत। वाजल्यात 7:38। एकदम स्लो असा प्रवास चालू आहे, कारण का हाय वजन जास्त, वजन घेऊन जायची आम्हाला काही सवय नाही। तर विषय असा आहे, 2019ला सुमितने मी सायकल घेतली। लास्ट 1 वर्ष आम्ही सायकल चालवत आहोत। तर पहिली राईड आम्ही 26 जानेवारी 2020ला केली ती रायगड। तिथूनच आम्ही ठरवला एक दिवशी सायकलवर गोव्याला जाऊ, कारण एवढं लांबचा पल्ला आम्ही कधी गाठलेलं नाही आणि गाठू पण शकत नाही। पण नंतर लॉकडाऊननंतर घरी आल्यावर 2 महिने प्रॅक्टिस केली आणि मी शेवटी फायनल ठरवला गोव्याला जायचंच। त्याच्यामुळं आज निघता गोव्याला, आणि आपल्याला जॉईन करायला तो आज आमचा गावाला विष्णू घाश आहे, सध्या आहे पिंपरीमध्ये। त्याकडे चाललो आता आपण पिंपरीला पहिला जाऊ। आज पहिला मुक्काम पिंपरी। जस्ट पाली क्रॉस केला आहे आणि पिंपरीला जात आहो लोणावळा घाटातनं, तिथे वस्ती करू आणि नंतर परत सातारा कोल्हापूर मार्गे गोवा। तर आपण आलेलो आहे उंबरखिंडी जवळ। इथून आता खोपोली काहीच किलोमीटर अंतर बाकी आहे। उंबरखिंडीचा इतिहास म्हणजे 3 फेब्रुवारी 1661 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुघलांचा सरदार कारतलब खान याचा दारुण पराभव इथं केलेला आहे, आणि त्याच्यामुळं समरभूमी उंबरखिंड इथे शिवदुर्ग मित्र लोणावळा तसेच चावणी ग्रामस्थ यांनी अथक परिश्रमाने इथं विजयस्तंभ उभारलेला आहे। नक्की भेट द्या तुम्ही आलात तर या साईडला। I'm just sitting here. तर आलेलो आहोत सासगाव बॉम्बला विठोबा। सासगावची जत्रा लय फेमस खोपोलीमधली। आम्ही शाला कॉलेजला असताना गावातली रिक्षा करून यायची, विक्रम करून। धाकटी पंढरी टेम्पल सासगाव, खोपोली 1 किलोमीटर बाकी। खोपोली शहरात आपलं सहर्ष स्वागत। सकाळच्या वाजल्यात 10:34। खोपोलीमध्ये थांबून 4 पाण्याच्या बाटल्या घेतल्यात। सुमितला 2, मला 2, माझ्या सायकलला सध्या 2 आहेत आणि माझ्या टी शर्टमध्ये 2 बाटल्या आहेत। तर आता लोणावळा घाट चालू होत आहे। 10:52। त्या दिवशी ब्रेक घेतलेला, तिथंच आज पण ब्रेक घेतला आहे। लास्ट टाइम लोणावळा ट्राय केला आम्ही आणि सेम कंडिशन, बट सध्या वजन आहे जास्त,
त्याच्यामुळे आम्ही जातो चालत. ऊन पण भरपूर आहे. आणि ऊन पण नेमका डोक्यावाला आहे. हा बघा. आणि तिथं तुम्हाला दिसणार नाही, 4 पाण्याच्या बाटल्यापैकी 2 पाण्याच्या बाटल्या संपलेल्या आहेत, 2 पाण्याच्या बाटल्या बाकी आहेत. त्याच्यामुळे सायकल चालवताना जाम पाणी कॅरी करा, जमल तेवढा. त्या दिवशी आघाट चढला आम्ही, कमी चाललो, पण आज आहे वजन, त्याच्याला आम्ही उतरत 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 चाललो. आणि असती चालत चालत शिंगरोबा मंदिराजवळ आलेलो आपण. जबरदस्त. इथं आम्ही 4-5 फोटो काढलेत. आता पुढचा टप्पा चालू आहे कंटिन्यू. अजूनच आम्ही खंडाला घाटच चढतो. 11:56 झालं. फोटोग्राफी झाल्यानंतर परत आपला चालत 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 चाललेला आहे. आणि हा सुंदर असा खोपोलीचा व्ह्यू लेफ्ट साईडला. एक्सप्रेस वेवर आपण आहे 6 किलोमीटर कॉमन स्ट्रेच. लोणावळ्याला पोहोचलो आहे आणि जस्ट एंट्री मारलेली आहे. जबरदस्त अनुभव. परत एकदा दुसरी फेरी लोणावळ्याला झाली आज आमची. लाल पेरूचा आस्वाद घेऊन सुमित आणि मी पुढे निघालो. जबरदस्त, शानदार आणि जिंदाबाद पुण्यातला रोड. आणि आमचं रोड लय बेकार. आता थोड्याच वेळात आई माऊली एकविराचा मंदिर येणार आहे. आम्ही लांबचे दर्शन घेऊ. श्री क्षेत्र एकविरा. श्री क्षेत्र एकविरा देवस्थान, वेहरगाव, कारलाला. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा आईचा. आम्ही निघतो. आम्हाला जाम पल्ला गाठायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही आता पुढं निघतो. सुंदर सुंदर एकदम जबरदस्त रोड. कंटिन्यू 22, 23, 24चा स्पीड येते आम्हाला. आणि हा असा स्पीड आपल्याला भेटत नाही आपल्या साईडला. पुणेकर सायकलसाठी मजाच आहे. जस्ट एकविरा देवीचा टेम्पल पास करून थोडं साईडला जरा आता जेवून घेऊया. वाजलं 2:45 झाले आहेत. तर जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला नाही सकाळपासून. पाण्यावर दिसत आहे. यस, तर आता आपण जेवून निघलेलो आहे. जस्ट वाजलेत 3:30 दुपारचे. अर्धा 1 तास जेवायला घेतला, आराम केला जाम. बट परत एकदा पुण्याच्या रोडला 100पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे. जबरदस्त रोड आहे, फ्लॅट. घाट बारपूसाच आहे, सेम आपल्या रोयासारखा. लेफ्ट साईडला एकदम पिवल्या तिलोरी गोंड मस्त वाटतात. तर 1 महिन्या अगोदर आलो तर अजून भारी वाटला असता. एकदम जबरदस्त. साते गाव आलेलं आहे, साते. 18 किलोमीटर बाकी. 10 किलोमीटर बाकी. बहुतेक आलेलो आहे आपण. सुनील भाऊ शेळके आमदार लोणावळ्यापासून बोर्ड झालेत वाढदिवसाचे. आणि पुण्यामध्ये जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं आहे. परंतु आम्ही यायच्या अगोदर पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं रिलॅक्स आहे. पाऊस आला आहे जोरदार. निगडी पुलाजवळ लय पाऊस आला आहे. सुमित दादा, आता 6 किलोमीटर बाकी आहे. आमलो टिंबर डेपोमध्ये. तुफान पाऊस पडत आहे. थोडा थांबला असता पाऊस तर बरा असता. पाऊस थांबला आणि त्या टिंबर डेपोच्या मालकाने दादूस म्हणून ओळखला आपल्याला, जरा आवाज दिला. त्याला काहीतरी व्हिडिओ आठवला फेसबुकचा. आणि अशा प्रकारे आपण आता 5.5 किलोमीटर अंतरावर आहे विष्णूभाईंच्या घरापासून. डॉक्टर बोबडे लॅबोरेटरी उड्डाणपूल. महाराणा प्रताप उद्यान आमच्या लेफ्ट साईडला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व्यापार संकुल. आकुर्डी. 6:04
14 मिनटं झालेले आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जबरदस्त शानदार आणि जिंदाबाद राईट झालेले आहे. आता आमची माणसाची आम्ही वाट बघतो. यस, तर आमचा मित्र आलेले आहेत खास भेटायला एवढ्या लांबशी. आमचे अविनाश दादा आलेले आहेत जबरदस्त शानदार आणि जिंदाबाद. तर अविनाश दादा आम्हाला खास भेटायला आलेले आहेत आणि आम्ही आलो या इथं गेल्यावेळी सेम ठिकाणी अल्पाईन हॉटेलला आलेलो, जेवून गेलो भाईंच्या तर्फे झालेलो. तर अविनाश दादा कसं वाटतंय? मस्त. तुम्हाला आणि तुमचं घर कुठं आहे? इथून लांब जवळ आहे? इथून जवळच आहे, 1-1.5 किलोमीटर फक्त नाही जाम चला जाम. आता घरी जेवायला. आणि ह्या सेम ठिकाणी अविनाश भाई आणि मी आणि प्रेम धनाने जेवून गेलो इथं. आणि अशा प्रकारे आमचा 120 किलोमीटरची आज राईड पूर्ण झालेलं आहे. आता विष्णूभाई कामावर नाही ते सुजित पाटील येते आमची माई आतमध्ये घरात आहे. तिथं आता आराम करू, जेवू बी, अंघोळ देऊ आणि ठार झोपू आणि नंतर उद्या बघू. तर फायनली पोहोचलो आमच्या विष्णूभाईंच्या घरी अल्पाईन हॉटेलच्या पाठीमागे. आणि आता आमचे अविनाश दादा आम्हाला सोरे आलेले, ते पण आता घरी जातात. नंतर परत सविस्तर बसू आम्ही. तर आमचे मित्र प्रेम धनाने भेटायला आहे. ही विष्णूची बिल्डिंग आणि आता प्रेम आलेला आहे. तर प्रेमला आपण जरा भेटू जाऊन. तर आहेत आमचे मित्र प्रेम दादा. प्रेम दादा सांगायचं म्हणजे आम्ही 3 वर्षापूर्वी ह्याच इथे साईडला भेटलेलो हॉटेलमध्ये आणि आज आल्याला त्यांनी मला कॉल केला आणि भेटायला आलो. परंतु विशेष म्हणजे प्रेम मेमध्ये 90 किलो होता आणि त्यांनी स्वतःने कीटो डाएट एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये चिकन, अंडी, प्रोटीन, फॅट्स खायचे असतात. तो कीटो डाएट स्वतःने करून त्याचा आता 30 किलो वजन त्यांनी कमी केलेलं आहे. आता त्याचं वजन आहे सध्या 61 kg. तर बघा, स्वतः कीटो डाएट सर्च करा ज्याला काय गरज असेल वजन कमी करायची. आणि चपाती भाजी वगैरे ते बंद, म्हणजे चपाती कार्बोहायड्रेट त्यांनी बंद केलं आणि प्रोटीन फॅट शरीराला चांगलं जरुरीत असतात आणि त्यांनी केलेलं आहे ते. त्याच्यामुळं बिग थम्सअप फॉर प्रेम. जबरदस्त बॉडी केलेली आहे. आता आपण याला भेटून जाणार आहोत. तर बिग सरप्राईज आहे. जस्ट आता फेसबुक लाईव्ह केला मी आणि आपल्यासमोर साक्षात त्यांचा पेपरात नाव गाजलेल्या शिल्पाताई शिंदे थेट गाडी घेऊन आलेल्या आहेत. मोठी गाडी आहे, अराउंड 15. अजून याच्या 4-5 गाड्या मोठ्या मोठ्या आहेत, असून द्या माझी लाईट मोठ्या. तर शिल्पाताई आलेल्या आहेत आणि जस्ट लाईव्ह बघून त्यांनी विचारला कुठं आहे आणि आमकाच 5 मिनटात कुठं आलं रॉकेटसारखं माहीत नाही. पण दर्शन त्यांचं भेटलं आम्हाला. रायगड बाईक फेस्टिवल बोला किंवा सकाळमध्ये आता जस्ट त्यांची न्यूज आली मस्तपैकी एकदम जामच बाहेर न्यूज होती. नंतर त्यांचा मेन म्हणजे लडाख तय केलेला आहे आणि त्याच्याविषयी 2 शब्दांची आपण बोलू. आणि अशा प्रकारे आजचा माझा व्लॉग एंडिंग चांगला होणार आहे. इंटरव्ह्यू वगैरे काही नाही, मी अशी चाललेली अक्षरशः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आणि त्यांची जाम बाईक आहेत, जाम मना सरप्राईज झालेला आहे. तर ताई तुमचा जरा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. काही नाही, आत्ताच एक गुड न्यूज आहे. आत्ताच 50,000 सबस्क्रायबर 9 महिने काम न करता कम्प्लीट केलेले. थँक्यू सो मच. आणि त्यात मंगेश दादांचं पण काहीच काम नाहीये. 9 महिने 0 वर्क. ऍक्च्युली करोनामुळे मी स्वतः फॅमिली असल्यामुळे मला अलाउड करत नाही बाहेर जायला आणि माझं मेन ट्रॅव्हलिंग ब्लॉगच असतात. सध्या आता तरी काम बंद आहे, पण दादांचा असा सपोर्ट आहे आणि बऱ्याच जणांचं प्रेम आहे. गाडी तर चालवते, गाडी चालवणं. त्याच्याबद्दल काय? हां, सकाळमध्ये बातमी आलेली आहे रॉयल एनफिल्ड बायकर कॅट वुमन म्हणून. खूप आनंद होतो असं जेव्हा जर्नीबद्दल स्वतःहून सांगितलं जातं. पैसे देऊन पेपरात बातमी छापणारे भरपूर जण आहेत, पण जेव्हा अचानक अशी सरप्रायझिंग बातमी आणि असं मोठ्या मोठ्या चॅनलवर सरप्रायझिंग इंटरव्ह्यू जेव्हा येतात तेव्हा जाम भारी वाटतं दादूसच्या भाषेमध्ये. तर ह्या होत्या शिल्पाताई. त्यांचा चॅनल तुम्हाला सांगेनच मी, पण त्यांच्यामुळे आता आम्हाला प्रसिद्धी भेटणार आहे. जेवण जबरदस्त गेला आजचा, जबरदस्त शानदार जिंदाबाद. शिल्पाताई आल्या, प्रेम आला, अविनाश होता आणि आता त्यांना भेटून मी चाललो आहे घरी. आणि झालेलं आहे जेवणाचा टाईम आणि आम्ही खात आहोत मटणाची भाजी. आमच्या माईने जबरदस्त शानदार जिंदाबाद बनवलेले आहे. जबरदस्त शानदार जिंदाबाद. सुमित दादा काय बोलाल? 1 नंबर. मटणाची भाजी 1 नंबर. 1 नंबर. उपास आहे त्यांचा, नवरात्र असल्यामुळे जेवायला आपण स्पेशल मटण बनवणार. सुजित दादा आमच्यासारखाच आहेत आणि मटणाच्या भाजीचा कांजी. तर आता जेवण करून गप झोपू आपण आणि हा डे 1 इथंच संपून टाकूया. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दूरला पाडा. तर डे 1 आम्ही संपवत आहोत. आता डायरेक्ट भेटू डे 2 फ्रॉम पिंपरी टू नेक्स्ट. जिथपर्यंत उजेड तिथपर्यंत सायकल चालू आम्ही. थँक्यू सो मच. लव यू ऑल. टेक केअर. मा सलामा. बाय बाय.